सीआयडी कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि वाल्मिक कराडला अशक्तपणा आल्यानं डॉक्टरांकडून कोठडीमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांना सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती। जेव्हा न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली मात्र सीआयडी मध्ये कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याचं कळतंय। त्याच्यासोबतचे जे आरोपी होते ज्यांना पोलिसांनी पकडलंय त्यांच्यावर आजच मकोका लावण्यात आलेला आहे। मात्र वाल्मिक कराड याच्यावर हा मकोका न लावल्यानं अनेकांनी प्रश्न उपस्थित केले। सध्याची महत्त्वाची अपडेट, सीआयडी कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली आहे आणि वाल्मिक कराडला अशक्तपणा आल्याचं कळतंय आणि त्यामुळे डॉक्टरांकडूनच कोठडीमध्ये उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, नेमकं काय होतंय? वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याचं कळतंय, त्यांची प्रकृती आता सध्या कशी आहे? नक्कीच वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात सध्या पोलीस कोठडीत आहेत। त्या दरम्यान त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी असल्यामुळं अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वी डोळ्यामध्ये इन्फेक्शन झाल्याने डोळ्यांची देखील तपासणी करण्यात आली होती। त्यावेळी काही औषधोपचार करण्यात आले होते। त्यानंतर अशक्तपणा जाणवू लागल्याची तक्रार केल्यानंतर पुन्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून आता आवश्यक तो औषधोपचार देखील करण्यात आला आहे। आता सध्या वाल्मिक कराडची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। परंतु ज्यावेळी अशा काही तक्रारीची मुद्दा येतो त्यावेळी जे जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असते डॉक्टर त्यांच्याकडून वाल्मिक कराडची तपासणी केली जाते आणि आवश्यक तो औषधोपचार देखील केला जात असल्याचं आपल्याला दिसतंय। निश्चित ताजी माहिती घेत राहू उद्या। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।